शस्त्रदेशार्थहाती धरावे सुतावेरी कोलारणी वामनावे तुझ्या रक्षणातूतरे सिद्ध होई सदा संकटी देव धावून भट्ट रायगडावर दाखल झाले. महाराजांनी या वीरमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागा भट्टांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैवरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केले. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले. तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहांनाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे.